फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. तू दरवर्षी आम्हाला ओवाळतेस ना, मग या वर्षीच ओवाळायचं नाही, ही कुठली आली पद्धत? तू जा इथून अण्णा, मी पाया पडते रे तुझ्या. जा गोदूताई, एवढी ओवाळली दे मला. जा. की रघु आणि रत्नाच्या भविष्यासाठी म्हणून एक 100 रुपयांची गुंतवणूक आपण करावी. म्हंटल ना मी, मला कुणाच्याही उपकारांच्या ओझ्याखाली राहायचं नाहीये म्हणून. हा विषय माझ्यासाठी आता संपलाय. मला काही बोलायचं नाहीये यावर. मला ना आमच्या यांचं सत्राचं कापड जरा जास्त आवडलं, कारण हे कापड खूपच मऊ आहे. ते तुझे हे आहेत म्हणून त्यांची बाजू घेऊ नकोस. माझाच सदरा जास्त चांगला आहे. अरे मला असं नव्हतं म्हणायचं, म्हणजे फक्त यांचं कापड चांगलं आहे. आणि हा सदरा तुला अण्णा काकांनी दिला होता ना? हो, अण्णानेच दिला होता. आणि सारखं सारखं ना हिणवून दाखवायची गरज नाहीये, कळलं? आणि तू रे कार्ट्या, काय गरज होती घालायची तुला? फिटली असेल ना हौस सगळी. राड म्हणते ना. घे घे बाई, तुझ्या नवऱ्याने दिला होता हो सदरा. नकोय म्हणावं त्याला मला. वा, म्हणजे मला जे बोलायचं ते खाजगीत बोललीस आणि साक्षी पुरावे करायला आता नवऱ्याला सोबत घेऊन आलीस होय? म्हणजे मला वाईट ठरवायला तू मोकळी. गोदूताई, अगं काय बोलतीयस तू? आणि एवढी का चिडलीस? हे बघ, मी तो सदरा प्रेमाने दिला होता हे मान्य आहे मला, पण तुझ्या बायकोला काही पटलेलं नाहीये होते. तिला वाटतंय ती माझ्यावर उपकार करते. अण्णा, तू वाईट वाटून घेऊ नको, पण हा सदरा मी नाही ठेवू शकत. आम्ही जुनेर नेसू, फाटकं घालू, पण कोणाचे उपकार नकोयत मला. नातलगांचे तर नकोतच नको. गोदूवंसाव, तुम्ही गैरसमज करून घेताय. मी खरंच असं काही. समज आतापर्यंत झाला होता ग, आता तो दूर झाला. मी आश्रित आहे हे तुम्ही सिद्ध करून दाखवलं. आणि हो वहिनी, नवऱ्याला जसं सगळं सांगितलंस तसं आप्पांना सांगून उगाच त्यांच्या जीवाला त्रास देऊ नकोस हो. गोदूताई, इतक्या छोट्या गोष्टीवरून तू असं. पुरे, या विषयावर आता मला चर्चा नकोय. निदान या खोलीत तरी शांतता नांदू दे. अरे जा म्हणतीये ना. चला. अहो, गोदूवंस का चिडलाय तो इतक्या? मी खरंच सांगते, त्यांचं मन दुखावलं जाईल असं काहीच बोलले नाही हो मी. पण तरी अण्णा, काय झालंय? एवढी का तणतण होती ती? आणि काय रे, उपकाराचं ओझं नको असं अचानक कसं काय वाटायला लागलं तिला? सुनबाई, तुम्ही काही बोललाय का तिला? नाही, असं नाही. मी आप्पा, सरस्वतीचा काही दोष नाहीये यार. गोदूताई उगीच चिडलीये तिच्यावर. अहो, मी तिच्याशी बोलायला गेलो तरी माझ्याशी सुद्धा नीट नाही बोलली. अरे पण अण्णा, आपण तिच्याच मुलांच्या भविष्याचा विचार करतोय ना, मग एवढी का चिडली ती? दादा, अरे तिला त्रागा करायला एक का निमित्त लागतंय. आधीच ती विधवा झालीये. तिच्या मनाची परिस्थिती खूप वाईट आहे. त्यातून तिच्याशी मोकळेपणाने काही बोलायला जावं तर समाजापेक्षा
मनाचीच बंधनं जास्त आड येत आहे. खरंय, खूप सहन केलंय तिने. पण ठीक आहे, मी बोलतो तिच्याशी. आप्पा आत्ता नका बोलू. ती काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही. आपण तिला थोडा वेळ देऊया. अरे पण अण्णा, आप्पा तिला समजवतील काहीतरी. आणि दादा, आपण थोडे थांबूया. काही उपयोग होणार नाही. अरे थोडा वेळ जाऊ दे. काळ हेच औषध आहे. चला. सरस्वती, सरस्वती, अगं काय झालंय रडायला? काय झालंय तुला? तुला कोणी ओरडलंय का? हे बघ, आप्पांना फक्त गोदूताईची काळजी वाटत होती. तिला इतकं चिडायला काय झालंय हे आप्पांना समजलं नव्हतं. त्यांना काही कळायचं असेल ना तर कळू दे. कारण मी जर काहीतरी चुकून बोलून गेले हा माझा गुन्हा असेल ना तर शिक्षाही होऊ दे मला. पण अहो खरंच सांगते हो मी तुम्हाला, गोदूवंशांविषयी माझ्या मनात कोणताही राग नाहीये. उलट मला काळजी वाटते त्यांच्या अशा वागण्याची. अहो किती विचित्र वागतायत हो त्या. आता तुम्हीच सांगा, मी काय चुकीचं बोलत होते हो सासूबाईंशी? मी फक्त एवढंच म्हणत होते त्यांना की आपण गोदूवंशांच्या आनंदासाठी एवढं सगळं करत असूनही त्यांना इथे परक्यासारखं वाटतंय. म्हणजे आपण कुठेतरी कमी पडतोय. आपण आपले प्रयत्न वाढवायला पाहिजे. आता यात गैरसमज करून घेण्यासारखं काय आहे? नाहीये काही. पण तिनं काहीतरी अर्धवट ऐकलं असं. असं अर्धवट काहीतरी ऐकून पटकन त्याच्याविषयी गैरसमज करून घेण्याची जुनी खोड आहे तिची. अहो पण त्यांना इथे परक वाटतंय. ही गोष्ट गंभीर नाहीये का हो? त्यांना पुन्हा आपलंसं करून घेण्यासाठी मी जे जे प्रयत्न करतेय ना ते सगळे असफल होतात. पण मी हे सगळं मनापासून करते यावर तुमचा तरी विश्वास आहे ना हो? सरस्वती, तू मनाला लावून घेऊ नकोस. आणि माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. तिला इथे एकटं आणि परक का वाटतंय याचं कारण अगदी सोपं आहे. तिला कुठले अधिकार नाहीये तिथे. आणि यावरून मी आप्पांशी रोज वाद नाही घालू शकत. आपल्या समाजामध्ये विधवांची हीच दशा होते सरस्वती. पण कुणाशी न भांडता न वाद घालता यावर उपाय नाही का हो काढता येणार? उपाय काढावा लागेल सरस्वती. आणि तो आपल्यालाच काढायला हवा. गोदूताईचं पुढचं आयुष्य मार्गी लागावं, तिनं पुढे शिक्षण घ्यावं, ती स्वावलंबी व्हावी, यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागतील. आणि हे प्रयत्न करायची हीच वेळ आहे. कारण या ठिणगीचं रूपांतर जर वणव्यामध्ये झालं ना तर आपलं सगळं कुटुंब होरपळून निघेल त्यामध्ये. काय रे, आता दिवसभर उघडा फिरणार आहेस का? दुसरे कपडे नाही आहेत का तुझ्याकडे? तू तो सदरा अण्णा मग मला परत का दिलास? तुला माहित होतं ना किती आवडला होता तुम्हाला. पुन्हा त्या सदऱ्याचं नाव काढलंस ना तर थोबाड फोडे ना तुझं मी. गोदू, अगं ए गोदू. आई, अगं तू कशाला आलीयस? काय गो बाई तरी. गोदू, अगं अंगात प्राण नाही तुझ्या, कशाला आलीस इथपर्यंत? अगो काय चाललंय तुझं हे सांगशील का मला? बस आधी बस. आणि काय ग, पुणे जवळ निरोप पाठवायचाच ना तुझ्या? हा, चहाड्या करण्यापेक्षा जरा तुझी 4 कामं कर म्हणावं तिला. गोदू, अगो हेच बोलायला आलीये मी तुझ्याशी. अगं सरस्वतीचा काही एक दोष नसताना तू उगाच चिडचिड करतेस तिच्यावर. अगं ती तुझ्याबद्दल चांगलाच विचार करते हो.
आणि तुझ्या काळजीपोटीच बोलत होती ती. तू मात्र विनाकारण गैरसमज करून घेतला तू तिच्याविषयी. छान. तिचीच कड घ्यायला आलीस ना माझ्याकडे. तिनेच पाठवलं असेल तुला, नाही का? आई अगं, तू तरी तिच्यासारखं माझ्यासाठी काय काय केलं याचा पाढा वाचू नकोस. अगं, ती एक आहे परकी, पण तू आई आहेस ना माझी. गोदू, अगं एका क्षणात परक करून टाकलं तिला. जरा विचार कर ग पोरी. अगं सरूचा काही एक दोष नाहीये या कशातही. काही सांगू नकोस हो. सगळ्यांचे खरे रंग दिसायला लागलेत मी विधवा झाल्यावर. अगं, अण्णाने एक साधा सदरा दिला तर एवढं पोटात दुखायला लागलं तिच्या. आणि हा दिवटा, याला तरी काय गरज होती तो सदरा घ्यायची? ऐक, यापुढे कुणाकडून काही मागितलंस आणि घेतलंस ना तर तंगड तोडून ठेवेन तुझं. मोठं व्हायचं आणि लवकर पैसे कमवायचे, म्हणजे या परिस्थितीतून किमान मला आणि रत्नाला बाहेर तरी काढशील तू. कळतंय का? येतंय का डोक्यात काही? काय रे, एवढं तरी करशील ना आईसाठी? गोदू अगं, आई, माझं सौभाग्य संपलं याचा अर्थ माझ्याकडे स्वाभिमान नाही असा होत नाही. मी लाचार नाहीये हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. ती वाईट वाटलं असेल ना त्याला. रत्ना, तुझा दिवा लावून झाला सुद्धा. अगं, पण आपण सोबतच दिवे लावतो ना आणि एकत्र शुभंकरोती म्हणतो ना. हो, आणि तुझं शुभंकरोती आणि सगळ्या पर्वाच्या म्हणून झाल्या. हो, आत्ताच. अगं, पण आपण सगळे एकत्र करतो ना, मग तू असं का केलंस? अगं, आज आईने मला लवकर आत बोलवलंय. आणि रघु कुठे आहे? आईने त्याला अभ्यासाला बसवलंय. अभ्यास? पण आता तर दिवाळीची सुट्टी आहे ना ग. रत्ना, हिंदू, दिवाळी तुमच्यासाठी हो, रानड्यांसाठी. आमची कसली ग बाई दिवाळी? आणि माझा रघु काही तुम्हा दोघांना एवढा हुशार नाही. काहींना बुद्धी आणि ऐश्वर्य आयतं मिळतं, माझ्या पोरांना नाही मिळालं हो. त्यामुळे त्यांना अभ्यास करावा लागेल, कष्ट करावे लागतील, तेव्हा मिळेल. आणि तसंही माझी पोरं कसंही वागलेलं मला चालत नाही. त्यामुळे हे सुट्ट्या बिट्ट्यांचं खूळ आहे ना, त्यांच्या डोक्यात अजिबात घालायचं नाही, सांगून ठेवते. आणि हे बये, तू काय माझं तोंड बघतीयस? चल आत, अभ्यासाला बस निमूट. आई अगं, गप्प बस. एक शब्द बोलायचा नाही हा पुढे. या पुढे जर मला तुला शोधायला अंगणात यावं लागलं ना तर याद राख, त्या जागेकडे ढुंकूनही पाहायचं नाहीये मला. माझं कुंकू पुसलं गेलं होतं ग इथे. बघत काय उभी राहिलीस? मला लक्षण ते. चल आत, चल म्हणते ना, चल. गोदू आता एवढी का रागवली? आता पण एवढं काय झालं होतं? मला तरी काय माहित. दसऱ्यापर्यंत किती छान चाललं होतं ना आपल्या घरात, पण त्यानंतर हे असं काय व्हायला लागलंय सगळं? अचानक बदल होत नसतो. सगळ्या गोष्टी चक्र नेमानच फिरत असतात. फक्त आपल्याला कळत नाही तेवढं. गोदूच्या मनात साचत चालल्या तो सगळ्या गोष्टी. सरस्वती विषयी फार मोठा गैरसमज करून घेतलाय हो पोरीला. सुदे, तुम्ही जास्त बोलू नका हो, खोकल्याची उबळ येईल तुम्हाला. हो, मरो तो खोकला. हो, कधी ना कधी बोलावं लागणारच आहे ना.
ती पोर अशी टोकाला का जाते कोणाच. अण्णानं किती प्रेमानं कपडे आणले होते हो मुलांसाठी, पण गोदून मुलांच्या आनंदावरही विरचण घातलं. मला शंका आली होती तशी, पण अण्णा आणि सुनबाई दोघांनी काहीही कळू दिलं नाही आपल्याला. खरंच हो. दोघही मनानं फार चांगले येतो. गोदून काही कारण नसताना गैरसमज करून घेतला, पण तरीही सरस्वतीनं तिचीच पाठराखण केली हो. बिचारी सरू एवढं करते घरासाठी, तिच्याच वाटेल हे सगळं. मी बोलू का सुनबाईंची? नको, तुम्ही गोदावरीशी बोला. मनानं चांगली होती, पण स्वभाव हा असा, नेहमी दुसऱ्याच्या ताटातलं जास्त चांगलं दिसत. त्यातून दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकली हो पोर. अशा वेळेला माणूस जास्त हळवा होतो. कुणावर विश्वास ठेवायचा हेच कळत नाही. तिचा संताप सात्विक असला तरी त्यात सरस्वतीची होरपळ नको. सरस्वती दुखावली गेली असणार. मी बोलतो गोदूशी. या गोदूचंही मला काही कळत नाही. सारखी त्या खोलीत बसलेली असते. असले विचार करते कुणास ठाऊक. गोदूताई, तू मला ओवाळलं नाहीस हे मी भाऊ असूनही मान्य केलं, समजून घेतलं. अगं पण मामा असण्याचा हक्क तरी हिरावून घेऊ नकोस तू. दिवाळी आहे म्हणून हा सदरा मी रघुसाठी मोठ्या प्रेमाने आणला होता ग, पण तो सुद्धा तू स्वीकारत नाहीयेस. असं का करतेस? ठीक आहे, तुला नाही का घ्यायचाय? मी रघुला नेऊन देतो. कुठे तो? जेवतोय का? अण्णा, तुला शपथ आहे माझी. गोदूताई, अगं अशी तोडून का वागतेस तू? तुला मी आणलेली भेट नाही ना स्वीकारायची, ठीक आहे, पण मी सांगतोय ते तरी ऐक. कर्व्यांच्या आश्रमशाळेत प्रवेश घे. अगं तिथे राहायला नाही जायचंय, फक्त रोज जायचं. त्यांनी तू स्वावलंबी होशील, तुझ्या पायावर उभी राहशील. नको रे बाबा, त्यातलं काही नको मला. अण्णा रे, विधवा आहे मी, घराबाहेर कशी पडू? गोदूताई, अगं पण हे बघ, तू यातलं काही मानत नसशील, पण समाज मानतो रे. अरे शेण घालतील माझ्या तोंडात. अप्पा, बरं झालं तुम्ही आला. हो, तुम्ही तरी समजावून सांगा हिला. रघुसाठी मी सदरा आणला होता, तो सुद्धा घेत नाहीये ती. तिला सांगतोय की कर्व्यांच्या आश्रमात जा, ते सुद्धा ऐकत नाही. अण्णा, तिथे येण्या जाण्याचा काय त्रास असतो याची कल्पना तरी आहे का रे तुम्हा पुरुषांना? गोदूताई, अगं समाजाला घाबरून असे किती दिवस बसणार आहोत आपण? किती दिवस रूढी परंपरा पाळत राहणार? अण्णा, मी बोलतो तिच्याशी. आप्पा, हो पण अण्णा, गोदू, हे बघ. आप्पा, तुम्ही इथे मला काही समजवायला आला असाल तर त्याचा काहीही उपयोग नाहीये. अहो, मला काहीच नकोय. ना कोणाचे पैसे, ना कोणाच्या भेटवस्तू, ना कोणाची काळजी. मी त्या आश्रमात सुद्धा जाणार नाही, आणि कुणीही माझ्या नावे गुंतवणूक करण्याचीही काही गरज नाही. अहो, मला काहीच नकोय हो. मला माझे भोग भोगू द्या. असं एका फटक्यात आम्हाला पर्क का करून टाकतेस गोदू? तुला काही नको आहे ना, राहू दे. पण मुलांसाठी जगते असं म्हणतेस ना तू, मग त्यांच्या भविष्याचा तरी विचार कर. अगं, त्यांच्या नावे विमा उतरवला तर त्यांनाच पुढे त्याचा फायदा होईल. भविष्यात काय होईल आपल्याला काही सांगता येतं का? ठीक आहे,
पण माझी एक अट आहे. सांग. विम्यासाठी जी काही गुंतवणूक लागणार आहे ती तुमच्या पैशांनी करायची नाही. माझे 5-7 तोळे दागिने उरलेत, त्याची किंमत साधारण तेवढीच होईल. त्याच पैशातून विम्याची गुंतवणूक होईल. गोदू काय बोलतेस तू हे? अप्पा, आता यावर चर्चा नको. ठीक आहे, जशी तुझी इच्छा. उद्वत्यांचा स्वभाव किती चांगला आहे ना ग, पण आजकाल त्यांचं काही कळतच नाही ग. बघ ना, नुसतं अभ्यासावरून आणि खेळण्यावरून त्या रागवल्या. सिंधू, तू नको लक्ष देऊस त्याकडे. लक्ष न देऊन कसं चालेल? नीट लक्ष असू दे सगळीकडे. माझं कसं असतं? बर, कशी काय चालली दिवाळी? आनंदात ना? हे काय चेहऱ्याचा रंग का उडाला? आलं लक्ष. दामोदर पंतांच्या मृत्यूनंतर सगळं चित्र पालटलेलं दिसतंय. बर, तुझे सासरे बुवा कुठे आहेत? ते आत आहेत, बोलवू का त्यांना? नको, मी बघ. काय सिंधू बाळा, कशी आहेस? काय नवीन उद्योग? सुट्टी आहे ना दिवाळीची, त्यात काय उद्योग असं म्हटलं हो. बरं, गोदू आत्याला वागवताय ना नीट? तुमच्याच काळजीपोटी म्हटलं हो. येतो. यांच्या जीवाला धोका आहे असं तुम्ही जेव्हा म्हणाला होतात तेव्हा हेही सांगितलं होतं की कुणाचं तरी प्राक्तन माझ्या आयुष्याशी जोडलं गेलंय. त्या व्यक्तीचं नाव मला तुम्ही सांगू शकाल? तुझ्या नवऱ्यानेच मला रस्त्यावर आणलं होतं आणि तू सुद्धा माझ्यावरती तेव्हा विश्वास ठेवला नव्हता. आत्ता माझी गरज वाटायला लागली ना. मी हवं तर पाया पडते हो तुमच्या. मला फक्त त्या व्यक्तीचं नाव सांगा. ती व्यक्ती तुझ्याच घरातली कोणीतरी आहे.